नमस्कार यूट्यूब वाले भाऊ मंडळी आणि फॅमिली. तर बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आलो आहेत आणि पुन्हा एकदा तुमच्याशी वार्तालाप करतोय. तर चला, आज मी आलो होतो गावी. माझ्या बहिणीचं लग्न आहे, तर त्याच्यासाठी मी आलो आहे. अचानक सुट्ट्या आता का नाही भेटत, त्याच्यामुळं मला ब्लॉग पण लवकर अपलोड नाही करायला भेटत. तर चला, आता मी लगीन घरात चाललो आहे. तर यावर्षी वाडीमध्ये आमच्या 3 लग्न झाली. त्यातल्या एका लग्नाला मला अटेंड करता आलं नाही, पण 2 लग्न भेटली. त्यातलं एक लग्न होतं माझ्या बहिणीचं. तर आमच्या वाडीमध्ये आमची खूप धावपळ चालू होती. तर 3 तारीखला होती चुंदळणी. तर सर्व तयारी करून झाल्याच्या नंतर आमच्या वाडीतल्या महिला मंडळ चून धुवायला विहिरीकडे निघाल्या. तसं वाडीमध्ये घराघरात नळ आहेत, पण काही परंपरा पूर्वीप्रमाणे करतात. तर आज काही मंडळी आपल्या चॅनलवर नवीन आलेली असतील, त्यांना माहिती नसेल की मी कुठून बिलॉंग्स करतो. तर मी कोकणातून येतो. तर आज मी आपल्या चॅनलवर आलेल्या नवीन मंडळींचं स्वागत करत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण पहा. हा भाग 1 आहे आणि भाग 2 लवकरच येईल. तर मित्रांनो, आज होती चुंदळणी, त्यामुळे आमच्या वाडीतलं महिला मंडळ खूप जोरात तयारीत होतं. कोकणामध्ये कोणताही कार्यक्रम असू दे किंवा काय असू दे घरातील, तर वाडीतील मंडळी असते ती आपलं घर समजून काम करत असते, कोणताही मोबदला न घेता. हेच तर कोकणाचं वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो, ही आहे आमच्या वाडीची विहीर. तर या विहिरीला आमच्या वाडीचा छोटासा इतिहास आहे. जेव्हा नळपाणी योजना नव्हत्या, तेव्हा ही विहीर बांधण्यात आली आणि हिचं पाणी वर डोंगरामध्ये घराघरात पोचवण्यात आलं. दुपारचे 2 वाजले होते आणि आमच्या वाडीतील महिला मंडळ खाली विहिरीवर पोचलं होतं. देवाला गेले.
मित्रांनो, आज आहे आमच्या वाडीमध्ये चुंदळणीचा कार्यक्रम आणि मी आता आलो होतो विहिरीवर, जे तुम्हाला आता फुटेज मी दाखवणार आहे, हे तुम्ही बघतच असाल. तर हा व्हिडिओ करण्यास मागचा उद्देश असा होता की ह्या सर्व काही आठवणी आहेत, ते काही वर्षांनी हे पुन्हा बघतील तेव्हा असंच त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल फुलेल. आणि तुम्हाला माहिती आहे, मला कॅमेऱ्याच्या मागे काम करायला जास्त आवडतं. मी पुढे जास्त बोलत नाही. अजून आपल्या कंटेंटमध्ये थोडा बदल होईल, मी स्वतःला अपडेट करत आहे, कारण का इतक्या वर्षाचा गॅपसुद्धा मलासुद्धा भारी पडतो आहे. कारण चॅनलला सुरू होऊन 3 वर्ष झाले. 2022मध्ये आपला पहिला व्हिडिओ आला होता. तर अशा प्रकारे आम्ही विहिरीवरून आलो. लग्नगर म्हटलं की खूप धावपळ असते, त्यामुळे असा थकवा येतोच. तर विहिरीवरून धुवून आणलेले तांदूळ सुकायला घातले होते. तर पेरण्याच्या लग्नाला आमच्या संध्यावहिनीने मुंडावळ्या बनवल्या होत्या, म्हणजे बाशिंग, पारंपरिक पद्धतीने. तुम्हाला हवे असेल तर मला DM करा, त्यांच्याकडून बनवून घेऊन देईल. नवरीचे भाऊ तर आमची पण मोठी कामं चालू होती, भांडी नेण्यापासून ते मंडपाला तोरणं लावण्यापर्यंत. तर रात्री 8:30 पर्यंत आमचं मंडपाला तोरण वगैरे लावून झाले आणि आम्ही मग घरी गेलो. त्यावेळी सकाळचे 7:30 वाजले, पण अजून काही खास प्लॅन नाही वरती, तर अजून काही निघालो नाही. चला, मस्त आहे सकाळचं वातावरण. तसं मी गावाला नेहमी जातच असतो, पण गावाला जाऊन एक सुकून मिळतो, टेन्शनपासून लांब जातो आपण. असाच निवांत सकाळी चहा पित होतो. तर आज होती हळद. चहा वगैरे पिऊन परत मी गेलो वरती लग्नाच्या तयारीला. तेव्हा आमच्या वाडीतील मंडळी मस्ती करत होती. आता आम्ही सर्व लिंबू सरबत बनवून खातोय. ऍक्च्युली बोलायचं होतं पितोय, पण सोप्या दादाच्या खातोय. लिंबू सर्व लिंबू बनवून खातोय. अरे बघ, तू लिंबू आता कोकमीचा कुठं फोटो काढतो? लिंबूचा काढायचा, लिंबू टाकून दिले. बरं, एखादा लिंबू असा तरी तिथं दाखवणं खोटानं भले. अरे पिताना खाली काय ते चिप टाकलाय, तर पिताना प्रश्न लोक वेगळा अर्थ लावतील. लिंबाचा रस. काजूचा रस पाडायचा विचार करते. अशा प्रकारे हसत खेळत ही सर्व आमची मंडळी घरातलं कार्य समजून आपलं काम करत असतात. मंडळी, थोडंसं काम होतं ते करून मी आता परत घरी चाललोय. आता माळ रानावर आहे. तर एवढी बाहेर गरमी आहे, तरी पण एवढी गरमी वाटत नाही, कारण चांगला हवा सुटले इकडे. नाहीतर आता आपण मुंबईला असलो की बोरिवलीपर्यंत गेला तर एवढा उकाडा होतो की तुम्ही बटाट्यासारखे उबलले जाता. पण आता इकडे काहीच वाटत नाही आहे. जेव्हा मी गावी होतो तेव्हा वाटायचं इकडची गरमी जास्त होती. आता इकडे येऊन काहीच वाटत नाही.
तर आमची आता प्रेरणा रेडी झाली आणि आमच्या इथे खाली आली. तिथे आमच्या घराचं कुलदैवत आहे. तर कुलदैवाला पहिला विडा आणि नारळ असतं ते ठेवतात, जे लग्न झाल्याच्या नंतर परत ते उचलून घेऊन जातात. तर आमच्याकडे एक पद्धत आहे की नवरी मुलगी असेल किंवा नवरा मुलगा असेल त्याला हळदीच्या दिवशी असे घरात बोलवले जाते आणि त्याची ओवाळणी केली जाते. तर नवरीला कोण आमच्या घरी पहिली येणार याच्यावरून आमच्या 2 काक्यांमध्ये जोरदार डिस्कशन चालू होतं. आता कोण नेणार ते ठरवा आधी पहिला. हा जाते ना 6 वाजता जाते ना आणि साखरपुड्याला जाते ना 6 वाजता काय 5 मिनिटं मी काम करते. रात्रीच्या 8:30 वाजता आम्ही निघालो वरती हळदीला जायला, कारण का पूर्वी काकांचं घर आमचं खाली होतं आणि नंतरला मग काही दिवसांनी वरती बांधण्यात आलं. तेच सांगत होतो, पण आपला माईक बंद होता हे आपल्याला माहितीच नव्हतं. आम्ही वरती पोचलो तर पारंपरिक पद्धतीने वडाच्या पानांच्या पत्रावळ्या बनवत होते आणि द्रोण बनवत होते आणि आमचा मोरया म्युझिकल बीट्स हे रात्रीच्या हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करत होतो. तर आम्ही सर्व नवरी मुलीचे बंधू इथे एका कोपऱ्यात पांड्या तर साधारण 9-9:30 झाले होते आणि मग आम्ही सर्व पंक्तीत गेलो. तर सार्वजनिक पंगत आमच्या इथे लावली जात होती. आमच्या वाडीतले सर्व मंडळी जेवण वाढत होते. आमचा गोद्या हो पुढे वाढत जा पुढे. आता मी पंक्तीत जेवायला बसलोय. हे इकडे बघा रे. इकडे सर्व यजमानी बसले. मग यजमानी सर्व दाखवतो. आत्याचा पण काढतोय. हा मग सगळ्यांचे व्हिडिओ काढतोय. तर जेवण खाऊन झाल्याच्या नंतर हळदी समारंभाला सुरुवात झाली.
तर मंडळी रात्रीचे 2 वाजलेत आणि हे सर्व आमची मंडळी जागे आहेत. बँजो तर वाजून झालाय पण अजून पण यांचं काही प्रॅक्टिस चालू आहेत. हे बघा कोंबडा आरवतो कोंबडा आरवतो वाटते. याचा अजून कोंबडा हरवलेला नाहीये. हे आमचं कॅशो मास्टर. बोला प्रॅक्टिस झाले भावा. बोलायचंय तुला. नाही बरोबर आहे. तो कट करून घेईन. सुरुवातीपासूनच बँजोने घाण केलं नाही. तेव्हा माझी इच्छा वाजवायची. दिल के जज्बात ओठो पर आ रहे. कमी पडले भावड्या. तेव्हा मी थोडीशी कमी पीत पडली नाही फक्त म्हणून, नाही तर इथनं काचच्या बाटल्या फेकून मारले असते आजचा त्यांना. चांगला नाही वाजवला पण मी खरंच सांगतो आज बरोबर नाही वाजवला. आणि जास्त फोकस मला फोडून टाकेल. तर मंडळी आता आपण पुन्हा भेटू पुढील भागात. पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.